दिल्ली दहशतवादी हल्ल्यामध्ये धक्कादायक माहिती समोर आली आहे। हल्लेखोर डॉक्टर उमर नबी तुर्कीच्या हँडलरच्या संपर्कात होता अशी माहिती मिळते। या रहस्यमय हँडलरचं नाव उकासा असल्याचं सांगितलं जातंय। तपास यंत्रणांच्या माहितीनुसार हे एक कोडनेम असू शकतं आणि त्या हँडलरचं लोकेशन तुर्कीची राजधानी अंकारा इथे होतं। उमर नबी आणि फरीदाबाद टेरर मॉड्यूलमध्ये इतर संशयित सेशन ॲप या एन्क्रिप्टेड मेसेजमध्ये आणि प्लॅटफॉर्मद्वारे हँडलर सोबत संपर्कात होते। तपास यंत्रणा आता या ॲपवरच्या संभाषणाची सखोल चौकशी करत आहे। सूत्रांच्या माहितीनुसार काही आरोपी 2022 मध्ये तुर्कीला गेले होते आणि तिथेच कट रचला गेला। यामध्ये उमर आणि फरीदाबाद टेरर मॉड्यूलमधील इतर आरोपी देखील असल्याचा संशय आहे। इथे हे सर्वजण जैश ए मोहम्मदच्या हँडलरला भेटले आणि त्यानंतर त्यांचं ब्रेनवॉश करण्यात आलं। तर एनआयए या प्रकरणामध्ये तुर्की दूतावासाकडनं सहकार्य मागण्याची देखील शक्यता आहे। अधिक माहिती घेऊयात रामराजे शिंदे यांच्याकडनं। रामराजे, या संपूर्ण प्रकरणात तुर्कीशी संबंधित अशा काही संस्था आहेत, काही दहशतवादी संघटना आहेत का? काय अधिक माहिती? बिलकुल प्रज्ञा, खरं तर आपल्याला हे आता स्पष्ट होते की हा केवळ पाकिस्तान किंवा पाकव्याप्त काश्मीरमधून कट नव्हता, तर हा आंतरराष्ट्रीय कट होता। आंतरराष्ट्रीय कट यासाठी म्हणावं लागेल, कारण एक पेक्षा जास्त देशांची इन्व्हॉल्वमेंट याच्यामध्ये दिसून येते। यापूर्वी सुद्धा तुर्कीसोबत आपण आपले संबंध तोडले होते। जे एअरलाइन्स मध्ये जी सेवा दिली जात होती तुर्कीकडून ऑपरेशन सिंदूरच्या दरम्यान, ती सुद्धा ब्रेक केली गेली होती। आता पुन्हा एकदा तुर्की कनेक्शन येते। तुर्की हे कनेक्शन वारंवार का येते? भारताच्या विरोधामध्ये तुर्कीमधून हालचाली का होत आहेत, हा सध्या महत्वाचा प्रश्न आहे। त्यामुळे हा आंतरराष्ट्रीय कट होता। एकीकडे पाक व्याप्त काश्मीरमधून तिथून जैश ए मोहम्मद आणि लष्कर ए तोयबा कट आखत आहे, तर दुसरीकडे ट्रेनिंग देण्याचं काम, संपर्क करण्याचं काम तुर्कीमध्ये होतंय। म्हणजेच की पाकिस्तानचे जे हँडलर्स आहेत ते तुर्कीमध्ये बसलेले आहेत का? आणि हे संपूर्ण माहिती काढण्यासाठी अगोदर तुर्कीच्या सरकारसोबत सहकार्य भारताला मागावं लागणार आहे, कारण हे एका ॲपद्वारे, सेशन ॲपद्वारे संपर्कात होते आणि कोडनेम जे होतं UKASA म्हणजेच की अकासा, असं उकासा अशा प्रकारचं हे कोडनेम होतं। तर हे आता इथून पुढे या कोडनेमच्या आधारे उलगडा करावा लागणार आहे की नेमकं फरीदाबाद मॉड्यूल जे आहे आणि लाल किल्ल्यासमोरचा हल्ला जो आहे त्यामध्ये तुर्की कनेक्शन काय आहे, तुर्कीमधून कोणत्या गोष्टी ज्या पुरवल्या गेल्या होत्या, जे इथे जे साधन सामग्री लागणार आहे दहशतवादी हल्ल्यासाठी ती पुरवण्यात आली होती का फक्त कम्युनिकेशनद्वारे डायरेक्शन देण्यात आले होते, लोकेशन जे आहे ते ट्रेस करण्याचं काम केलं गेलं होतं का? हे संपूर्ण, आणि तुर्कीमधून हे किती वर्षापासून, किती महिन्यापासून प्लॅनिंग केलं जात होतं आणि हा संपर्कामध्ये कशा प्रकारे होता, याच्या सगळ्या आता पाळीमुळे एनआयएला काढावे लागणार आहेत। नक्कीच, तुर्तास धन्यवाद या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी रामराजे।